गुड मॉर्निंग, वेलकम अँड सत श्री अकाल फ्रॉम नांदेड सचखंड साहिब गुरुद्वारा. मित्रांनो, आपण आता सचखंड साहिब नांदेड या गुरु गोविंद सिंगांच्या समाधीस्थळी आहोत. हे जे आहे गुरुद्वारा, हे शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंह यांच्या 1608 रोजी झालेल्या निधनानंतर त्यांनी इथं देह ठेवला आणि त्यावेळेला त्यांचं हे स्मारक महाराजा रणजित सिंह यांनी 1830 ते 1839 या साली बांधलं गेलं. सचखंड साहिब म्हणजे सत्याचे क्षेत्र, असं हे क्षेत्र, पवित्र क्षेत्र. या ठिकाणी शिखांचे जे 5 गुरुद्वारा आहेत त्याच्यामध्ये एक प्रमुख क्षेत्र मानलं जातं. याच ठिकाणी गुरु गोविंद सिंग साहेब यांच्यावर आलमगिरी बादशाह याने 2 मारेकरी पाठवले होते. त्याच्यापैकी त्या जखमी अवस्थेत सुद्धा त्यांनी एका मारेकऱ्याचं वध केला आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आता इथून पुढं शिखांची जी गुरूंची जी परंपरा आहे ती यापुढे गुरु ग्रंथ साहिब म्हणूनच यांनाच गुरु मानण्यात यावं आणि त्याच्यानंतर कुठलाही मानव या ठिकाणी गुरु राहणार नाही. तर तेव्हापासून हे गुरु ग्रंथ साहिब जे आहेत हेच त्यांचे गुरु म्हणून समाजाला मार्गदर्शन करतात आणि सत्याचा मार्ग या ठिकाणी ते चालवतात. असं हे सचखंड साहिब. तर या गुरु ग्रंथ साहिबमध्ये आपले जे संत नामदेव आहेत यांनी पंजाबमध्ये ज्ञानेश्वरांच्या आदेशाप्रमाणे जाऊन जी सेवा केली, त्यांनी ज्या काही रचना केल्या, अमोल रचना, त्याच गुरु नानकांनी या ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, त्यांच्यापैकी काही रचना. आणि हा आपल्या मराठी धर्माचा त्यांनी एक प्रकारे सन्मानच केलेला आहे. तर असं हे नामदेवांच्या याच्यात पावन झालेलं, त्यांच्या रचनेने समृद्ध झालेलं असं हे क्षेत्र सचखंड साहिब. त्याच्यामुळे या ठिकाणी खूप काही त्यांच्या रचना आणि त्यांच्या धर्माच्यासाठी लोकांचं योगदान असं या ठिकाणी दिसून येते. तर असं हे पवित्र क्षेत्र, याला अंगिठा क्षेत्र म्हणतात. याच ठिकाणी त्यांनी आतमध्ये देह ठेवला आणि त्यांच्या पवित्र स्मृती या ठिकाणी जपलेल्या आहेत. ही त्यांची ती पवित्र बावडी या ठिकाणी दिसून येते. आणि याचं निर्माण जे आहे या क्षेत्राचं, ते महाराजा रणजित सिंह यांनी 1830 ते 1839 या साली निर्माण केलं. तर असं हे पवित्र क्षेत्र सचखंड साहिब. जय गुरु, वाहेगुरु की जी जय, वाहेगुरु की फतेह. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. सत श्री अकाल. वाहेगुरु जी की जय, वाहेगुरु जी की फतेह. वाहेगुरु की जय, वाहेगुरु की फतेह. जय. मित्रांनो, सचखंड साहिबच्या समोर ही जी पवित्र बावडी या ठिकाणी दिसून येते, ही बालगुरूंच्या पाणी पिण्याची व्यवस्था त्यांच्या आईने केली होती. त्याच्यात विष प्रयोग होऊ नये म्हणून तत्कालीन विरोधकांकडून, म्हणून त्यांनी ही कवड बावडी या ठिकाणी बांधून घेतली. म्हणजे त्यांची बालगुरूंची जी काळजी घेण्यात आलेली ती या विहिरीच्या स्मारकावरून दिसून येते या ठिकाणी. मित्रांनो, याच गुरु गोविंद सिंगांनी जे सचखंड साहिब हे याचं स्थापन केलं या गुरुद्वाराचं, तर याच नगरीचं नाव त्यांनी अबचल नगर असं ठेवलं. याचा अर्थ असा होता की हे आता कायम याच ठिकाणी स्मरणात राहील, निरंतर राहील. असं हे अबचल नगर उर्फ सचखंड साहिब. जय गुरु.